अडीन पुत्र असू द्या. फेकायचं रिटर्न येतं बघ. माझा त्रिशूळ गच्च आहे. आता तेवढं सगळं पाणी कुठे काढणार? तेवढं म्हणजे इकडे वड्यात त्या दरीनं मारली मिठी मला. आपल्या मित्रांना सांग. काय सांगू? म्हणजे काय नको. ही आमची विहीर आहे. पुढे येते की काय बोलते? ही बघा, ही विहीर आहे आमची. आता विहिरीमधलं सगळं पाणी काढायचंय, कारण की आता विहिरीमध्ये खूप मोठे मोठे मासे ते काढायचे आहेत. भीती वाटते मला पुढे. आपल्याला मासा बघून वर येतो. एक मासा आहे आपल्याला बघितल्यावर येतो. आणि एक साप पण आहे. साप पण आहे. अक्षू कुठे आहे? तू कोपऱ्याला. हा दिसला. हा दिसला. दगड खाली कुठे रे? मासे विहिरीत भरपूर आहेत, पण त्यातला एक मासा आहे तो आम्हाला बघितल्यावर वर येतो. होय. अजिंक्य बासाचा दगड मारून तिथे एक मासा आहे पाईप पशी. दिसला का? झूम करा. कॅमेरामॅन फोकस करो. दिख गया. मग हा स्टोन मारते उधर. खायला दिलं त्यामुळे ते खाली गेलं. आता हे विहिरीतलं सगळं पाणी काढायचं आहे. दोन तिथे मासे, एक ना पिवळ्यासारखं एकदम मोठं, लय मोठं आहे. होय. अवदळ मासे आजच काढायचंय. आज पाणी सगळं काढून तिकडे वड्या पत्रात सोडायचंय आणि मासे काढायचे. मासा म्हणून साप बी धरसाल. होय. आणि कापसाल. वाम मासा असतो की मासे मच्छीने दिसला मला. तो बघतो बघ मासा. तोंड मासा नाही, दोन नाही असं तोंड केलं बाजूला. हे विहिरी खोदल्यावरचे दगडे काढले. हे किती फूट आहे विराव? विहीर किती फूट आहे? विहीर आपली साधारण 25 फूट आहे इथनं वरनं. हा इकडं. आज JCB येणार आहे त्यामुळे आम्ही आज पाणी काढत आहे. अजून 30-40 फूट खोल काढायची विहीर, त्यामुळे पाणी काढून मासे काढायचे. त्यासाठी आम्ही आज इथं आलोय. ते आता पाईप तिकडं पलीकडे सोडायचा आहे. हा पाईप वड्यात सोडायचा. हा तिकडे वड्यात सोडायचा आहे. पाणी सगळं काढायचंय आणि मासे पण काढायचे. त्यानंतर एका तासाभरात मग JCB येणार आपण. नका सापाला दगड नका मारू. ह्याचा लागला बघ बरोबर नियम. एकदम येलो आत गेला पाण्यात. अडकला तू दगडात. नाही वर चाललाय. किती मोठं होईल दिसलं मला. आई शपथ. हे बघा किती मोठा साप आहे. काय रे? सापड सांडलं त्यांनी. कसलं आहे? खालीच गायब गेला. तू दगड हाणलास त्याला. घाबरवत. हे विहिरीजवळ मस्ती नाही बाबा. आमच्या घरी बघा ह्यांनी दगड मारला सापाला. पाणी येते पाईपात राहिलेलं पाणी. पाईपात राहिलेलं पाणी. हे बघा तुम्ही मोशगमध्ये झाड ते त्यामुळे. हा मग गाडीला शाणा आहे. मोटर चालू केली इथून मग पाणी असं सगळं वड्यामध्ये जाणार.
ना तिकडे और उधर उधर आविष्कार नाम का एक लड़का है जो आविष्कार बहुत नहीं करता है क्या आविष्कार किया उसने अभी तक? बहुत सारा आविष्कार किए. तुमने क्या आविष्कार किया रे? आणि मी इथे आहे. बॅक कॅमेराने क्या बॅक कॅमेरा प्रेशरने पाणी आलेलं आहे. पाणीचं प्रेशर बघा किती. पाणी आम्ही वड्यात सोडलंय बघा. लगेच धार इकडे गेली बेन. आता किती 1.5 तास लागल. किती भरल हे अख्खं भरून जाईल. बोल की तेवढं सगळं काढायचं. सगळं काढायचं, सगळं खायचं. आहे का प्रत्येकाने एक एक 2-2 खायचे. तुझे आपण 7 जण तिसऱ्या पकडून 3 उरते. तू दीदी फ्राय करायचं. फ्राय आणि मामाचं तर 8 जण आपल्याला. मम्मी आणि आविष्कार आम्ही वड्यात म्हशी घेऊन आलो होतो आणि वड्यामध्ये तिथे पाणी सोडलंय. तिथे म्हशी धुतल्या आणि म्हशी लांब पळून गेल्या, सुटून तिकडे लांब गेल्यात. तर आविष्कार तिकडे आणायला गेलेला आहे आणि मी मोटर थोडी बंद केले विहिरीतलं सगळं पाणी संपेल म्हणून. आणि म्हशी खूप लांब पळून गेलेल्या आहेत. तर तिकडे बघा खूप लांब अशा पळत गेल्यात म्हशी. आणि आविष्कार मम्मी वगैरे गेलेत तिकडे आणायला म्हशी. आणि पाणी चालू होतं म्हणून त्यांना स्वच्छ धुतलं तर ते पळतच तिकडे गेले लांब. ते बघा त्या तिकडे मम्मी आणि आविष्कार आणि अजिंक्य म्हस आणायला गेले आहेत. थांबले, मोटर बंद केली. पाणी खूप संपत आलेलं आहे. विहिरीमधलं सगळं पाणी काढायचं आहे आणि विहीर आता यांना खोल खांदायचे आहे. त्यासाठी JCP येणार आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे मासे पण आहेत, ते काढायचे आहेत. तर त्यासाठी सर्व विहिरीतलं पाणी काढायचं आहे. आणि पाणी खूप म्हणजे पीक वगैरे काय पेरलं नाही तर त्यालाच पाणी घेतलं असतं, पण आता पीक पण नाही त्यामुळे वड्यामध्ये सगळं पाणी सोडलंय. आणि इकडे हे आमचं घर आहे. हे घर आहे आमचं. आणि इकडे सर्व काही अशी नारळाची झाडं वगैरे लावलेत. आणि हा आहे वडा. इथे पावसाळ्यात खूप पाणी असतं, पूर्ण फुल रस्ता असतो पॅक एकदम. इथून काय मग पावसाळ्यात आपल्या इथून रस्ता नाही जायला. हे पूर्ण सगळं पाण्याने एकदम भरलेलं असतं गच्च. हे विहिरी आहे ना विहीर, इथे जे पांढरे पांढरे दगड झालेत एवढं सगळं इथपर्यंत सगळं फुल असतं. हे पांढरे दगड आहेत तेवढं सगळं पूर्ण वड्यात पाणी असतं. आणि आता मे महिना चालू झाला आहे तरी पण मे महिन्यात पाऊस पडतोय. आता मी गावाला आले 4-5 दिवस झाले येऊन. आणि मी आल्यापासून तर गावाला पाऊस चालू म्हणजे चालूच आहे. पूर्ण एवढा जोरात पाऊस पडतो गावाला खूप. काल रात्री पण पाऊस पडला होता आणि आज रात्री पण खूप पाऊस पडला. तर हे बघा आणि वड्यामध्ये पाणी सोडलंय तर तुम्हाला इथे दिसत असेल.
आणि गावाला ना खूप सारी मोर पण असतात. मी आल्यापासून तर मला दिसला नाही अजून, पण इकडे वड्यामध्ये खूप सारी मोर असतात. म्हशी घेऊन आली ती बघा. कुठं प्लॅनिंग होती? ती पळाली. कुठली पळाली? ही काळी. अहो टर पळाली. ए हाणू नको की. ए ले पळू नको. ए होय आहो कुठं गेल त्या म्हशी? पाक तिकडं तिथनं घेऊन आलास. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला फिश पार्टी नक्की दाखवेन. तो ब्लॉग बघण्यासाठी माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.